झटपट होणारे शेवगा मी छानपैकी उकळून घेतलेला आहे, म्हणजे उकडून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि थोडी हळद टाकून. नंतर इथे मी कांदा, खोबरं, लसूण, धने हे छानपैकी घेऊन कढईमध्ये लाल होईपर्यंत परतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच तेलामध्ये कांदाही परतला, छानपैकी कांदाही लाल झाला. नंतर परतली मी कोथिंबीर, तीही लाल होऊन दिली. नंतर घेतले टमाटर, त्याचा रंग बदलेपर्यंत तेही छान परतले. माझ्याकडे शिल्लक होती काजू, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. माझ्याकडे होते, मी छानपैकी थोडेसे काजू घेऊन ते छानपैकी भाजले, जे लाल होईपर्यंत. म्हणजे सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि छान पेस्ट बनवून घेतली. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि त्यामध्येच मी आपला परतलेला मसाला ॲड केला आहे. त्यामध्ये मी टाकले लाल मिरची, धने पावडर, काळा मसाला, एव्हरेस्ट मसाला आणि माझा घरगुती काळा मसाला. छानपैकी याला तेल सुटेपर्यंत छानपैकी परतलं. म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता त्याचं तेल निघत नाही तोपर्यंत छान परतायचं आणि त्यामध्ये उकडलेलं शेंगाचं पाणी टाकायचं. बटाटे पण यात मी टाकलेले होते. मी उकडताना फक्त हळद, मीठ टाकून शेंगा छानपैकी उकडवून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं तसं पाणी ॲड करून तुम्ही भाजीचा रस्सा वाढवू शकता. पण भाजी चवीला खरंच खूप छान झाली होती. मी ऑफिसवरनं आल्यावरती ती झटपट बनवली होती, टेस्ट छान झाली. मी इथे गरम पाणी थोडंसं ॲड केलं होतं आणि नंतर वरून केलं मीठ ॲड आणि भाजीला छानपैकी उकळी येऊन दिली. नंतर त्यात ॲड केली कोथिंबीर. ती उकळी आल्यानंतर गेली, तुम्ही बघू शकता तरी पण खूप छान आली होती, पण भाजी पण खूप छान लागत होती टेस्टिंगला. तुम्ही छान रश्श्यासोबत ती सर्व करू शकता. ते प्लेटमध्ये मी जेवायला वाढते आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान रंग आला आहे भाजीचा, तरी पण छान आली आहे. तर तुम्हाला भाजी कशी वाटली, रेसिपी आवडली असेल लाईक करा. थँक्यू.